कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं सामान घराबाहेर, वेदाला त्रास व्हावा म्हणून मायानेच हे घडवून आणलं असेल। पण वेदा, तू काळजी करू नकोस। मायाने माझ्या सगळ्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न केला तरी त्याने काही होणार नाही। तुझी काळजी घेण्यासाठीच मी या मीराला घेऊन आले। मी आता मीराच्या मदतीनेच तुला जपणार आहे। मंजिरी, जरा बाहेर येतेस का? दादा हाक मारतोय। ये मंजिरी, ही तर तीच आहे जिने देवळात माझ्या हातावर पाय दिला होता। ही कशाला आली इथे? ताई, इतक्या मोठ्या घरात मला कोण काम देईल? वेंधळी तर आहेच ही, आता वेडी सुद्धा आहे की काय कोणास ठाऊक। अगं मंजिरी, मॅम आणि दादासाहेब स्वभावाने खूप चांगले आहेत, तुला नक्की काम मिळेल। बघितलंस का कोण आले? मीरा, तू का बघू इथून? जाते जाते। ही मंदिरात भेटली होती ना आपल्याला? मीरा, मीरा पळू नको, तू पळालीस तर मी तुझ्या मागे पळ। अरे ऐक ऐक ऐक, काही नाही कर बडी। बडी, ताई पकड नाही आला। नकोच बाबा, तू काही कर। बडी बडी, स्टॉप इट। माई का त्याला थांबवा। अगं घाबरू नकोस। रिलॅक्स रिलॅक्स बडी, रिलॅक्स, शांत। आधी या मुलीने आपल्या वेदाला पाण्यात बुडण्यापासून वाचवलं आणि आज घरात पाऊल टाकताच आपली वेदा पहिल्यांदा खळखळून हसली। अगदी बरोबर बोललीस तू मंजिरी।
मला माफ करत. तो कुत्रा होता म्हणून. काय करा काही डोळे फुटले तुझे आणि तो काही चावणार नव्हता तुला. अगं आणि कशाला धावायचं? तू धावलीस म्हणून तो आणखीन धावला तुझ्या मागे येडपट. नर्मदा, तिला काही बोलू नकोस. अहो वहिनी, असं कसं बोलू नको? बघितलं ना कशी वेंदळ्यासारखी वागते ही मुलगी. देवळात सुद्धा हेच केलं तिने. पूजेत सुद्धा व्यत्यय आणला त्या मुलीने. पण तुला एक गोष्ट कळतेय का नर्मदा? ज्या गोष्टीची आपण 1 वर्षापासून वाट बघत होतो ती गोष्ट आज घडलीय. वेदा खळखळून हसलीय. एक्झॅक्टली. माझंही हेच म्हणणं आहे. वेदाचं हरवलेलं हसू एकदा का होईना परत आलंय. आपण हिचे आभार मानले पाहिजे. नाही नाही, मला काही हे पटलेलं नाही. हा बायको मंजिरी वहिनी सांगतायत ना. माया, तू आज जा, चेंज करून घे आणि अथर्वला पण कळवून टाक. बाईसाहेब, हे मुद्दाम नाही केलं काही. तो कुत्रा आला म्हणून. अगं हो ठीक आहे, आम्हाला माहिती आहे. मला सांग, नाव काय तुझं? मीरा. मग तू गावावरून इकडे कशी काय आलीस? मी ते काम शोधायला आले बाईसाहेब. तुला काम हवंय? मग असं समज की तुला काम मिळालं. तू आजपासूनच आमच्या या घरात कामाला सुरुवात करू शकतेस. मंजिरी वहिनी, अहो आपल्याकडे ऑलरेडी एवढी लोक काम करतात. आता हिला काय काम देणार आपण? तिला काय काम द्यायचंय हे मी नंतर ठरवीनच. पण आजपासून मीरा आपल्या या घरात राहील हे नक्की. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.